कर्पूरी ठाकूर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते होते. त्यांचा जन्म 1 डिसेंबर 1889 रोजी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील कुनियार गावात झाला. कर्पूरी ठाकूर आपल्या जीवनात सत्य, अध्यात्म आणि राष्ट्रसेवेसाठी वचनबद्ध राहिले. ठाकूर यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण नालंदा येथे पूर्ण केले आणि नंतर कोलकाता विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त केली. त्यांनी परदेशी भाषांचा निपुणपणे अभ्यास केला आणि मोनोग्राफ लेखनात विशेषतः फ्रेंचमध्ये पारंगत झाले. कर्पूरी ठाकूर यांचा संघर्ष स्वातंत्र्य लढ्यात सुरू झाला. जेव्हा ते ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उठले, त्यांनी गांधीजींसोबत जाऊन सत्याग्रह आणि इतर चळवळीमध्ये सक्रिय भूमिका बजावली. 1920 मध्ये त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. कर्पूरी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बिहारने अनेक मोठी आणि महत्त्वाची कामे साकारली. शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. कर्पूरी ठाकूर यांचे अनोखे योगदान म्हणजे त्यांचे सामाजिक न्यायाचे समर्पण. त्यांनी बिहारमधील गरीब आणि वंचित घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालवल्या आणि त्यांच्या समाजात एकात्मतेसाठी वचनबद्ध राहिले. कर्पूरी ठाकूर यांचे 17 फेब्रुवारी 1986 रोजी निधन झाले, परंतु त्यांचे योगदान आजही भारतीय समाजाच्या स्मरणात आहे. अर्थपूर्ण आणि सेवेने परिपूर्ण जीवन जगणारा नेता, अभ्यासक आणि समाजसेवक म्हणून त्यांची आठवण येते.